वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. किरण गुरुडा आहे द बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल जबरदस्त हाताला गेला. प्ले अँड मिस डॉट बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. आणि तो आपण पाहिला तर मग किरण याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती किरण गुरुडा यांनी देखील अधिराज्य गाजवलंय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवलीपाडा या संघाचा पहिला चेंडू डॉट हाताळला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. महेश लहांगे आणि आकाश वागी ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता. प्ले अँड मिस. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला होता बॅटर आकाश यानं, परंतु चतुराई पाहायला मिळाली किरण गुरुडा या गोलंदाजाची देखील. चांगला चेंडू हाताळलाय. पुढील बॉल. ओ यावेळेस कनेक्शन खूप सुंदर झालंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला येतोय हा चौकार आकाश पागीच्या बॅट मधनं. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेले. लावून द कार्पेटच्या सायनं एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न परंतु रोखलं गेलं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ऑन साईडला एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. सॉरी 6 अंकांवरती. यावेळेस आपण पाहतोय पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड द ऑफस्टम. ऑफस्टमच्या यावेळेस बाहेर चेंडू निघून जातोय. धावफलक आपण पाहिलं तर 6 वरती जाऊन पोहोचले. सॉरी 7 या अंकांवरती जाऊन पोहोचले. फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफ च्या दिशेने खेळले गेलेत. ओ चुकीची फेकी झाली होती परंतु रोखलं गेलं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 या अंकांवरती हे धावफलक मात्र पोचलं गेले. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत वाघोबा स्फोट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 कालच्या दिवसापासून या स्पर्धेला मात्र शुभारंभ झाला आहे. आणि कालचा दिवस आपण पाहिला तर मग काय जबरदस्त मॅचेस कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु कालचा दिवस आपण पाहिला तर मग आई वनदेवी स्फोट मांगुर्णीपाडा याच परिसरातील एक संघ तो मात्र सुपर 4 मध्ये पोहोचला गेला. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर प्रशांत मळवी तर काय एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. त्याचा खेळ आपण सातत्याने पाहिला याच मैदानावरती कालच्या दिवसामध्ये. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते दोन संघामध्ये. एका बाजूने गावदेवी स्फोट बरबपाडा, दुसऱ्या बाजूने रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय ते म्हणजेच गवळीपाडा या संघानं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल तेज तरार बॉल होता रोशन गवळी याचा, परंतु दिशा चुकीच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. अव्वांताच्या सुरूमध्ये एक धाव अजून टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचले गेले 9 या अंकांवरती. यावेळेस ऑन साईडला हवाई स्ट्रोक खेळले गेले. भरपूर वेळ हवेमध्ये चेंडूला आपण पाहिलं होतं. 3 क्षेत्ररक्षक पुढे आले चेंडूला अडवण्याकरता. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून फिरून केल्या आहेत आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं जाईल 11
या अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. योग्य ती धाव मात्र या ठिकाणी घ्यावी लागते. प्रथम फलंदाजी करत असताना सध्या तरी आपण पाहतोय 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात गावदेव स्फूट भरपाडा संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय स्वतःच्या पालोत्रामध्ये. वा काय जबरदस्त हा झेल मात्र ठिकाणी फकळलाय रोशन याने. जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम रोशन गवळी या ठिकाणी करतोय. धन्यवाद थँक्यू सो मच. दयानंद गवते आलेत नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. रोशनचं पुढील बॉल ऑन साईडला खेळलेत लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र त्या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. झेल सुटला गेला. झेल पकडायला हवा होता परंतु झाली आहे मिस्टेक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. उडत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑनसाइड मध्ये आपण पाहिलं तर मिस्टेक हलकीशी पाहायला मिळाली. ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावं लागेल दयानंद गवते या बॅटरला डगआउटच्या आशयाला. फुलटॉस बॉल होता, हलकेसे सफल क्रॉस झाले होते आणि हुकचा स्टूक खेळायचा होता परंतु गोलंदाजाची चतुराई पाहायला मिळाली. काय जबरदस्त यॉर्करचा मारा केला आणि दयानंद गवते याला मात्र डगआउटचा रस्ता या ठिकाणी दाखवला गेला. दयानंद गवते आले होते परंतु ते देखील यावेळेस पास झालेत. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू मिस्टर विकास कोम आपल्याला पाहायला मिळतील. रोशनचा पुढील बॉल. ओ यावेळेस बॅटचे टॉपेज काम तमाम. विकास आले आणि विकास गेले. आणखी एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 गावदेवी स्फूट भरपाडा या संघाला. शिफाड आलेत नंबर 5 या क्रमांकावरती. ओ यावेळेस आउटसाइड लेग स्टंप हलकासा बाहेर जाणारा बॉल होता. एक 22च्या सुरूमध्ये एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि एका धावेने धाव फलक पाहिलं तर मग पोचले गेले 14 या अंकांवरती. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती 7च्या सरासरीनं 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कठीण परिस्थितीत एक योग्य मार्ग आहे आणि प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुम्हाला हवं ते मिळवून देतं. फक्त स्वतःच्या ध्येयासाठी ठाम राहणं शिकायला हवं. या ठिकाणी निश्चितच एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप करायची. आता मात्र जे काही
राहिलं गेलंय ना गावदेवी स्फोट बरफपाडा संघाचं, ते ह्याच जोडीवरती निर्भर आहे. ही जोडी जर इथून चांगलं काम करेल तर निश्चितच एक चांगला धावफलक उभा करू शकतायत. मनोज चिपाट याला देखील तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्याच्यानंतर आकाश वागीला देखील ज्या ज्या वेळेस गावदेवी स्फोट बरफपाड अडचणीमध्ये सापडलाय ना, त्या वेळेस टीमला मात्र बाहेर काढण्याचं काम या दोघांनी मात्र केलंय. 7च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. इथून जी जबाबदारी उचलायची आहे ना, ती मात्र इथून उचलावी लागेल. 12 चेंडू शिल्लक असतील अजूनही आणि 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. साहिल दांडेकर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. साहिलचा पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट ह्याच्यामध्ये हवं ते कनेक्शन झालं नाहीये. बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता आणि यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 15 या अंकांवरती. साहिल दांडेकरचा पुढील बॉल. ओ यावेळेस सवाई हल्ला, काय जबरदस्त परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू झालाय हवेच्या लाटांवरती स्वार, निघून गेलाय सीमारेषा पार आणि या ठिकाणी आपण पाहतोय आकाश पागीच्या बॅट मधनं येतोय हा षटकार 6. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. इथून मात्र स्ट्रगल होण्याकरता सुरुवात झाली या मिस्टर आकाश पागीकडनं. पुढील बॉल. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळतोय. अखो टप्प्याची लेन होती आणि काय जबरदस्त बॉलला रेट केलं गेलं. इम्प्रेस केलं यावेळेस आकाश पागेने देखील बॅटिंग करत असताना. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळालेत आणि या षटकाराच्या सायन आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 27 अंकांवरती. पहा कुठेतरी अडचणीमध्ये सापडली होती टीम गावदेवी स्फोट बरफपाडा आणि मग मागेच उल्लेख केला या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम आकाश अँड मनोज चिपाट हे 2 बॅटर करू शकतात. सध्या तरी जोखीम अँड रिक्स उचलली आहे आकाश पागी या खेळाडूने. यावेळेस अजून एक तिसरा देखील आलाय आणि षटकारांची तिगडी या ठिकाणी पाहायला मिळतीये. आकाश पागीच्या बॅट मधनं बॅक टू बॅक हे 3 षटकार या ठिकाणी अगदी योग्य त्या वेळेवरती आलेत. सुटलाई गो वादळी वारा, काळ्या ढगांनी कहर केला. तुझी वाट दिसना मला, वीज कडाडती रस्त्याला. तुझी वाट दिसना मला. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. इथून काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे गोलंदाजाला. आता मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आले. धावफलक आपण पाहिलं तर मग स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेस गावदेवी स्फोट बरफपाडा संघाचा. पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग सरळ बॅटनं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. पुढील मॅच आपण पाहणार आहोत विजयदेव खोपरेपाडा आणि आई जीवदानी स्फोट गिरीज या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. ओ यावेळेस देखील आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीच स्निक लागली गेली आहे आणि फलंदाज आकाश वागे याला मात्र निराश मनानं डगआउटच्या आशयाला परतावल्या गेले, परंतु बाद होण्यापूर्वी आकाशनं चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन सोडलंय. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 33 धावा. धबधब्याचे पाण्यामध्ये करती अंघोळ पोरीन पोरा. किती पडू दे पावसाच्या धारा, आई येईन तुझ्या वाहतो पाण्याचा पाण्याचा झुळझुळ यो झाला. आई एक वीरा
यू सो मच डिझाय. वेगवान बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय नितेश ठाकरे आहे ना. एक उभरता सितारा आहे नितेश ठाकरे, यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सगळ्यांच्या मागे मास्टर माइंड गेम खेळणारा खेळाडू आपण पाहू शकाल इष्ट्यांच्या मागे आहे प्रशांत गवळी. हो, यावेळेस अजून एक सुंदर चेंडूची हाताळणी पूर्णपणे बंदिस्त केले गेले मनोजला देखील. मनोज स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याकरता, परंतु त्याच्या बॅटमधनं हवे ते फटके मात्र येत नाहीयेत. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. पुढील बॉल, हो अजून एक डॉट बॉल. जणू काही बॅटरचं वीक झोन आहे ते मात्र पकडलं गेलंय. कमजोरी काय आहे ते गोलंदाजाने ओळखलंय आणि त्याला अनुसरून ही लेंथ मात्र वारंवार मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे कन्फ्यूज झालेत बॅटर मनोज चिपाट. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 33. यावेळेस ऑन साईडला खेळले गेले तर मनोज एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी चुकीची फेकी आली आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय ह्या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले 35 अंकांवरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले. थोडासा कठीण झेल होता. 2 धावा मात्र इथून पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल 37 अंकांवरती. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढील बॉल, यावेळेस चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केले. दोन्ही टीमची टोटल पोहोचली गेले 39 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 10च्या सरासरीनं 40 धावा इथून मात्र पूर्ण करावा लागतील रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा या संघाला. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आणखी 2 दिग्गज संघ विजयदीप स्फोट खुपरेपाडा आणि आई जीवदानी स्फोट गिरीज या 2 संघामध्ये केला जाईल महत्वाचा टॉस. सपनान आईलाई साईन केलाई बोलावना येवाला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. वेळ झाली आहे टॉसची. पुढील मॅच आपण पाहणार आहोत विजयदीप स्फोट खोपरेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीवदानी स्फोट गिरीज हे 2 संघ आपण पाहणार आहोत. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. चला चित्तन टुफले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूने जीवदानी स्फोट गिरीज संघाचे संघनायक, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विजयदीप स्फोट खोपरेपाडा टीमचे संघनायक. छापाचा कॉल गिरीज संघाकडनं आला होता आणि परंतु टॉस आपण पाहिला तर मग काटा आलेला आहे आणि विजयदीप स्फोट खोपरेपाडा संघाच्या बाजूनं निर्णय लागलाय. टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असणार आहे? पेंडिंग आहे सांगतो ना. डिसिजन पेंडिंग आहे म्हणून आम्ही देतोय दोन्ही टीमला शुभेच्छा. मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार. निश्चितच त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेतल्या. आता मात्र थेट पुन्हा जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. थँक्यू सो मच.
वाट वळणाची दाट धुक्यातून निरूप तुझं हे नजरेला वातावरणाची दाट धुक्यातून निरूप तुझं हे नजरेला माझ्या साईची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला माझ्या बाबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. साहिल दांडेकर आणि रोहन गवळी ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विकास कोम हे सज्ज झालेत. 40 धावा पूर्ण करायच्या आहेत विजय करता 10च्या सरासरीनं. पहिला बॉल अखूळ टप्प्याचा होता, परंतु अगदी आपण पाहिला तर चेंडूचा टप्पा पाडल्यानंतर बॅटरच्या अगदी पायांना फॉलो करत चेंडू गेला होता. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय विकास कोम यानं. बॅटिंग मध्ये निश्चितच परफॉर्मन्स गुड देऊ शकला नाहीये आणि बॉलिंग मध्ये यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट हाताळलाय. यावेळेस आपण पाहतोय अखूळ टप्प्याची पुन्हा एकदा लेंथ होती. शॉर्ट फाईन लेगला मात्र खेळले होते साहिल, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाहीये आणि एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज झाले साहिल ऑन स्ट्राईक. अजून एक अखूळ टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहिला तर मग बाउन्सरचा प्रयास केला होता. वन बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली गोलंदाजाला, परंतु चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जी सुरुवात हवी आहे ना ती सुरुवात करू दिली जात नाहीये. पुढील बॉल हो, यावेळेस जबरदस्त कनेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. साहिलच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्यानं धाव फळक पोचलं गेले ते म्हणजेच 6 या अंकांवरती. चांगला स्ट्रोक होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये मनोज शिपाड होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग सुंदर क्षेत्ररक्षण झालं. कालच्या दिवसामध्ये आपण एवन जोडी पाहिली होती. मनोज गोवारी व आकाश भोईर राजावली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता कालच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक होतं आणि आज आपण पाहिलं तर मग त्यांच्या माध्यमातून केली आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं हे खाद्यपदार्थ या ठिकाणी दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच म्हणून. आज केली स्पॉन्सर केली आहेत आणि कालचा दिवस आपण पाहिला तर मग एवढ जोडीने चांगला कारनामा केलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आई वनदिवस स्पोर्ट मांगुर्णीपाडा सुपर 4 मध्ये पोहोचला आणि एवन जोडीच्या माध्यमातून 15 टी-शर्ट मात्र त्यांच्याकरता स्पॉन्सर केले गेले. एवन जोडी म्हटलं तर मग मनोज गोवारी आणि आकाश भोईर राजावली इथून मात्र बिलॉंग करतायत. चेंडू फेकून झालेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. 10च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत.
यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र बदल या ठिकाणी केला जातोय. यावेळेस हलकेसे सपल क्रॉस आले होते. गोलंदाज हलकासा कन्फ्यूज पाहायला मिळाला आणि चुकीच्या दिशेने मात्र ही चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. व्हाईट बॉल अवांताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचलं गेले 8 अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. आकाश पुढे आले होते चेंडूला पकडण्याकरता. थोडासा कठीण झेल होता. एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 9 अंकांवरती. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथे आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती वाचवली आहे. गोलंदाज आपण पाहिला तर मग विकास कोम याने, कारण 10च्या सरासरीनं धावफलक मात्र पुढे न्यायचा आहे रुद्राक्षी स्पोर्ट चिंचोटी गवळीपाडा या संघाला. परंतु 9 धावा खर्च करतोय विकास कुम. आता मात्र आकाश पागी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आकाश पागी. अजूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 31 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मग हे मैदान स्वर्गीय गंगाधर अप्पा मलजी भुईर या नावानं निश्चितच हे मैदान आपण पाहिलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वर्गीय गंगाधर उर्फ अप्पा मालजी भोईर व स्वर्गीय शरद गंगाधर भोईर यांच्या स्मरणार्थ व कुमारी सिया दीपेश दाऊ भोईर, श्री दीपेश दाऊ भोईर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय वाघोबा स्पोर्ट टिव्हरीच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 9. आता मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. आकाश पागी नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळेस ऑन स्ट्राईक मध्ये डाव्या हाताचा बॅटर मिस्टर रोफण गवळी आपल्याला पाहायला मिळेल. हो आखो टप्प्याची लेन होती ऑन साइडला उडवली आहे. नो बॉलचा इशारा आलाय जयेंद्र वाघे सरांच्या माध्यमातून. यस नो बॉल आलाय परंतु क्षेत्ररक्षण निश्चितच चुकीचं लावलं गेलंय आणि त्याच कारणास्तव हा नो चेंडू दिला गेलाय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग 6 खेळाडू हे पाहायला मिळाले नाही. ओके एक फिल्डर कमी असल्या कारणानं एका बाजूने एक्स्ट्रा प्लेयर लावला होता. त्याच कारणास्तव हा नो बॉल या ठिकाणी दिला गेलाय. म्हणजेच 1+1 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पोचलं गेले 11 अंकांवरती. स्वर्गीय सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन कुमार सूर्यकांतजी भोईर यांच्याकडनं तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं चषक या स्पर्धेकरता लाभला आहे आणि त्याच नंतर रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील लाभले गेले. आणि टिवरी गावचे ते उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहकार्य सरपंच उपसरपंच चषका करता त्यांच्याकडनं लाभलं गेले. त्यांचा देखील आम्ही वाघोबा स्पोर्ट टिवरीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. त्याच नंतर मान्य श्री मोहन रामचंद्र पाटील अजून भरपूर सहकारी आहे त्यांनी देखील सहकार्य केले. तसंच आपल्याला वेळ भेटेल तसंच नाव त्यांचं देखील आम्ही अनाउन्समेंट करू. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. यावेळेस आपण पाहतोय
30 सर्कलच्या आतमध्ये येस नाहीये. समश्व क्षमा मागितली पंचांनी. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेले 11 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. मिस्टर साहिल दांडेकर ह्या खेळाडूचा खेळ आउट. 40 धावा विजय करता बनवायच्या आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट हा झेलच्या स्वरूपामध्ये झाला आहे डाऊन. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गवळी यांना तुम्ही पाहू शकाल. नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता ते इन झालेत. सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय आणि आज चषकाचे चीफ गेस्ट आपण पाहिले तर मग 4 प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील नाव आवर्जून घेईन या ठिकाणी. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता प्रशांत गवळीशी पाहायला मिळाली होती, परंतु मिस टाइम स्ट्रोक एक सिंगल धाव ही या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेलंय 12 या अंकांवरती. नवनिर्वाचित नगरसेवक आपण पाहणार आहोत. वार्ड क्रमांक 27 मधून निवडून आलेले हे 4 नगरसेवक या स्पर्धेचे मेन चीफ गेस्ट आपल्याला पाहायला मिळतील. रमेशजी घोरकणा साहेब, त्याचनंतर सौभाग्यवती जोशनाताई शरद भगळी, त्याचनंतर दीपाताई सुजेश पाटील आणि मान्य श्री सुनीलजी अचोलकर साहेब हे 4 नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य चीफ गेस्ट आहेत. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर योगिताताई देवेंद्र पाटील आणि कन्हैयाजी वेटा भोईर यांना देखील तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे खूप मोठे चीफ गेस्ट आहेत आणि त्यांची देखील एंट्री सरपंच उपसरपंच चषकामध्ये होईल यात काही शंका नाही. सध्या मैदानाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हे चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. आता तरी चांगली गोलंदाजी केली आहे. आकाश फागीने बॅटिंग देखील खूप चांगली केली. त्याच्यानंतर गोलंदाजी देखील ही चांगली दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. रोहन गवळी आहेत ऑन स्ट्राईक मध्ये स्ट्रगल करतायत, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. प्रत्येक चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ते प्रयत्न असफल ठरताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. जवळजवळ आपण पाहिला तर मग ह्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेत आणि एक फलंदाज देखील बाद होताना आपण पाहिला या षटकामध्ये. आता मात्र समीकरण आहे ते थोडंसं वाढलं गेलंय. 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 28 धावा, म्हणजे सरासरी 14ची सरासरी राहिली आहे. इथून हा मॅच जिंकायचा असेल तर मग आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे प्रशांत गवळी याला. जबाबदारी काय आहे ना ती मात्र दर्शवावी लागेल या मॅच मध्ये, कारण म्हटलं गेलं जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी.
आणि ती जबाबदारी एकदा घेतली ना, ते टॉनिक एकदा घेतलं की माणूस कधीच थंकत नाहीये. ती जबाबदारी या ठिकाणी घेतली जाईल का, हा देखील एक मनामध्ये क्वेश्चन निर्माण झालेला आहे. राकेश कुम यांना तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडूमध्ये 28 धावा रोखायच्या आहेत. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेले समोरच्या दिशेनं. चेंडूला फाटवलं सीमारेषा पार. प्रशांत गवळीच्या बॅटमन येतोय हा पहिला वार. षटकार 6. डीजे शुभम SPP डीजे सौरभ आडे. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केले राकेश कुमचं देखील. म्हटलं गेलं आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी लक्ष, संयम आणि धैर्य हे फक्त स्वतःवरती केंद्रित असायला हवं. आणि ह्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग केंद्रित केलेत प्रशांत. चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे मनोज त्या ठिकाणी फॉम्बलिंग झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहिला तर मग रोहन गवळी रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. राळे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अखूट टप्प्याची लेन होती. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. तर एक धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलं जाईल. धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 25 अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच मध्ये बॅलेन्सिंग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने सामना कधीही फिरू शकतो. हो, यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत नितीश. अपनी प्लानिंग हमेशा इतनी मजबूत रखो कि लोगों को लगता है तुम हार रहे हो लेकिन जीत हमेशा तुम्हारी होनी चाहिए. त्याच्याकरता तुमची प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. ओ, यावेळेस अखूट टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी आणि झेलच्या स्वरूपामध्ये नितीश ठाकरे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. करके इस तरह के फोटो को आप लोग ऐसा एडिट कर सकते हो जो इंस्टाग्राम धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर 26 पाहायला मिळतात आणि अजूनही जिंकण्याकरता जवळजवळ 14 धावांची आवश्यकता आहे. मनोज चिफाड आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. परंतु प्रशांत गवळी जोपर्यंत असतील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा फळलवेत असणार आहेत. रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा या संघाच्या श्री स्वामी समर्थांनी म्हटलंय, आयुष्यात सगळा खेळ विचारांचा असतो, फक्त विचार चांगले ठेवा.
सगळं चांगलं होईल. नेहमीच आपण पाहतो एक पॉझिटिव्ह विचार जर मनामध्ये असेल तर तुम्ही सर्व काही योग्य तो खेळ दर्शवू शकता. क्रिकेटच्या पटलावरती पहिला बॉल मनोज चिपाडचा आपल्याला पाहायला मिळतो. डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 14ची गरज आहे. पुढील बॉल हो यावेळेस ऑन साईडला खेळले गेले. पुन्हा एकदा रोखलं गेलंय. सॉफ्ट अँड स्ट्रोक खेळले होते अलॉंग द कार्पेटच्या साइड ऑन साईडला. आणि ड्राईव्हचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली नाहीये. थांबवलं गेलंय प्रशांतनं. 4 चेंडू 14ची गरज आहे. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. आकाश पागी त्या ठिकाणी होते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला गेला शेल आणि समाप्त झाला आहे मिस्टर प्रशांत गवळीचा खेळ. आउट. नितीनजी भुईर साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये किरण गुरोडा आले तर आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. अजून सुद्धा मॅच मध्ये बॅलन्सिंग पण आहे. दोन्ही चेंडू यावेळेस असतील आणि जिंकण्याकरता 12 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडू 12. मान्य श्री बिपिन महेंद्रजी प्रताप सिंग अमिग्रो एंटरप्राइजेस यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरता 22,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केलं गेलंय. हो यावेळेस हवाई स्ट्रोक, षटकार आणि हा षटकार अगदी योग्य वेळेवरती आलाय. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 12 हव्या होत्या आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आलाय आणि या षटकारानं मॅच थोडीशी टाईट देखील झाली आहे. एक फाईट आणि पूर्णपणे वातावरण झालं आहे टाईट. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. किरण गुरोडा याला तुम्ही पाहू शकाल. त्याच्या बॅट मध्ये एक षटकार तर आलाय. आता मात्र शेवटच्या बॉल वरती 6 धावा हव्या आहेत. त्या 6 धावा पूर्ण केल्या जातील का? 1 चेंडू 6 आणि या ठिकाणी किरण गुरोडेचा हा षटकार पहा. 2 मध्ये 12 धावांची गरज असताना मात्र त्या 12 धावा बनवल्यात मिस्टर किरण गुरोडा. नाम तो सुना ही होगा. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी ठोकले आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय. जबरदस्त बॉलिंग चालू होती, परंतु शेवटचे 2 चेंडू ओव्हरपिच हाताळले आणि त्या ओव्हरपिच बॉल वरती किरण गुरोडाच्या बॅट मधनं 2 उत्तुंग षटकार आपण या ठिकाणी पाहिलेत. आणि अशा प्रकारे रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा संघ विजय झालाय. चला, मॅन ऑफ द मॅच मिस्टर किरण गुरोडा हे आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग.
आई एक वेळा लाय